अजित पवारांच्या विमान अपघातावरून पवारांच्या भूमिकेबाबत अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलंय। अमोल कोल्हेंनी पवारांच्या बॉम्ब्लास्ट संदर्भातल्या भूमिकेचं उदाहरण दिलं। दादांच्या अपघाताबाबत शरद पवारांच्या मनातही शंका असल्याचे एक प्रकारे हे संकेतच असल्याचं वाटतंय। शरद पवारांनी सामाजिक शांततेसाठी अपघात असल्याचं म्हटलं होतं। परिस्थिती चिघळू नये या काळजीपोटी पवारांचं आधीचं विधान होतं असं अमोल कोल्हे म्हणाले। रोहित पवारांच्या भूमिकेचं त्यामुळे शरद पवारांकडून समर्थन होतंय की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलताय त्या आदरणीय पवार साहेब हे देशातले एक फार मोठे स्टेट्समन आहेत आणि त्यामुळे स्टेट्समनशिप ही त्यांची कधीही ही बॅक साइडला किंवा बॅक ऑफ द माइंड ही जात नाही। ही इज ऑलवेज अ स्टेट्समन। ज्यावेळी ही पहिलं स्टेटमेंट आलं की कोलकात्यातून ममता दीदींनी एक स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती, म्हणजे दादांवर जे मगाशी तुम्ही मगापासून सगळे प्रश्न विचारताय ना, हे सगळे प्रश्न घेऊन महाराष्ट्र उभा होता। तुम्ही नेमकं काय घडलं, एक मिनिट मी फक्त कंप्लीट करतो। दाखला का दिला एक्झॅक्टली मी फक्त हा कंप्लीट करतो, एक्झॅक्टली त्यासाठीच देतो की त्यामध्ये जेवढे बॉम्बस्फोट झाले यामध्ये एक बॉम्बस्फोट जास्त झाला हे साहेबांनी दिलेला एक इंटरव्ह्यू आहे। हो माहिती आहे, बरोबर। दिस इज अ क्लासिकल साइन ऑफ अ स्टेट्समनशिप की मला परिस्थिती चिघळू द्यायची नाहीये। कदाचित साहेबांनी हे जे विधान त्या दिवशी जे केलं आहे त्यावेळी भावना या अनावर होत्या। भावना या अत्यंत ज्याला आपण म्हणतो वातावरण हे अत्यंत वेगळं होतं। प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट होती। त्यावेळी कदाचित हे पुन्हा स्टेट्समनशिपची ही गोष्ट असेल। बरं तेव्हा झालेला हा शॉक आहे। अगेन आय एम अप्लाइंग अ ह्युमन फेस ऑल्सो। त्यावेळी झालेला एक आघात हे इमिजिएट आलेली रिॲक्शन आहे। त्यानंतर एक एक कडी जी उलगडत गेली आहे, ही कडी उलगडत गेल्यानंतर जे प्रश्न निर्माण होत गेलेले आहेत। अमोल कोल्हेजी मी आता एकदम ब्लंटली विचारतो, कारण तुम्ही अगदीच बऱ्यापैकी त्या प्रश्नाच्या उत्तराच्या समीप आलाय। जो प्रश्न विचारतो आम्ही ब्लंटली विचारतो, मुंबई बॉम्बलास्टमध्ये काहीतरी 12 स्फोट झाले होते का 11 झाले होते। शरद पवारांनी एक वाढीव स्फोट सांगितला जो मुस्लिम बहुल भागातला होता, जो मुळातच झाला नव्हता आणि त्याचं स्वतः त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की यामुळे त्याला हिंदू मुस्लिम स्वरूप प्राप्त होऊ नये त्या बॉम्बस्फोटांना, म्हणून मी ते उत्तर दिलं। टेक्निकली ते खोटं असलं तरी त्याच्यामागचा हेतू समाज कल्याणाचा होता। तुम्ही जे सांगू पाहताय त्याचा अर्थ असा की शरद पवारांनी त्या पहिल्या दिवशी केलेलं विधान हे परिस्थिती निवळण्यासाठी होतं। शरद पवारांच्या मनातही संदेह आहेत असं तुम्ही सांगताय। यू आर अगेन मिसकोटिंग मी। मी तुम्हाला पुन्हा परिस्थिती काय होती तुम्ही स्वतः सगळ्यांनी आपापल्या डोळ्यांनी बघितली। मगाशी मी तुम्हाला घटनेविषयी प्रश्न विचारला तर शरद पवार कन्फर्म एक मिनिट लेट मी रोहित पवारांच्या मनात जो संशय आहे तो शरद पवारांच्या मनात आहे। लेट मी कंप्लीट नाव सर, लेट मी कंप्लीट नाव। ज्यावेळी पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं त्यावेळी ही बातमी तुम्ही ब्रेक केली होती की सकाळी 6:30 वाजता पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता? ते त्या समोरच आल्या नव्हत्या, नव्हती आली बातमी, करेक्ट। त्यानंतर पायलट बदलला गेला होता, ही बातमी तुम्ही तोपर्यंत काहीच डिटेल्स समोर आले नव्हते। तर एक्झॅक्टली मी हेच तुम्हाला सांगतोय ना। त्यानंतरचं येणारं स्टेटमेंट हे जेव्हा तुम्ही ऐकता त्यानंतर या गोष्टी येतात, तुम्ही या दोन वेगळ्या माहितीच्या तेच म्हणतो जे रोहित पवारांना वाटतं, जे अमोल कोल्हेंना वाटतं तेच शरद पवारांना या क्षणी वाटतंय की नाही? हां एक्झॅक्टली। तर आता हे जे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये पवार साहेबांचं म्हणणं हेच आहे, जो काही अहवाल आहे हा समोर आला पाहिजे। मी अगेन आय एम सेइंग की पवार साहेब इज अ स्टेट्समन। ते अहवाल समोर आल्याशिवाय ते भाष्य करणार नाही। रोहित पवार करतात पण शरद पवार नाही करणार। रोहित पवार हे जनतेच्या मनातले प्रश्न सांगतात ना सर। ते शरद पवारांच्या मनात आहेत की नाहीत? सर आता हे स्वतः साहेबांशी आपल्याला बोलावं लागेल ना। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार विनायक राऊत आहेत। राऊत सर, आता आपण अमोल कोल्हेंचं वक्तव्य पूर्ण ऐकलं की नाही मला कल्पना नाही, पण ते असं म्हणतायत की पहिल्या दिवशी शरद पवारांनी हा घातपात नव्हे अपघात आहे असं म्हटलं। ते जनक्षोभ थांबवण्यासाठी, संभाव्य जनक्षोभ थांबवण्यासाठी त्यातून सूचित असं होतंय की रोहित पवार आता ज्या शंका उपस्थित करतायत घातपाताच्या विशेषतः त्या बाबतीत सुद्धा शरद पवारांच्या मनात किंतु आहे या संपूर्ण घटनेबद्दल असं दिसतंय। आपली प्रतिक्रिया? नाही, मला आत्ताच म्हणजे मागच्या काही दिवसापासून माननीय अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रश्नी रोहित पवार यांनी ज्या अभ्यासू वृत्तीने आणि सखोल माहितीपूर्वक ज्या पद्धतीने ते प्रेसच्या माध्यमातून बोलतायत आणि अनेक प्रश्नाचं उकल करतायत, अनेक ज्या दडलेल्या गोष्टी आहेत त्याचा भांडाफोड करतात, हे पाहिल्यानंतर नक्कीच हा घातपात आहे अशा मताचा मीच नव्हे तर महाराष्ट्रातले हजारोच्या संख्येने अजित पवारांचे जे प्रेमी आहेत त्यांच्या मनातही तो तशा पद्धतीचा संशय निर्माण झालेला आहे।
रोहित पवारांच्या मांडण्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी ऑथेंटिकपणे सांगितलेली आहे, अत्यंत पुराव्यानिशी सांगितलेली आहे. बर. आणि त्यामुळे तो अपघात नसून घातपातच आहे अशा मतापर्यंत आज तरी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आणि म्हणून त्याची सखोल चौकशी करण्यासाठी केवळ CID CBI यांच्या मार्फत ही चौकशी करून जमणार नाही, तर त्याची राष्ट्रीय स्तरावर या घातपाताची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर असं आहे, ते VSR कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये इतर कोणकोणत्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे सुद्धा समोर येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच त्यांच्या हिताच्या आड जर अजितदादा येत असतील तर त्यांचा काटा काढण्याचा कट काही जणांनी रचला असेल, हे जे म्हणणं रोहित पवार मांडतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे. बर. विनायकरावजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपल्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. अतुल लोंढेजी, शरद पवारांच्या मनातही जर किंतु असेल, आपल्यालाही आपल्या पक्षाला सुद्धा असंच वाटतंय? बघा, एक राजकीय संस्कृती असते. शरद पवार साहेबांनी जनशोभ होऊ नये आणि या पुन्हा कुठली एखादी दंगल होऊ नये, गटागटामध्ये मारामाऱ्या होऊ नये म्हणून आपल्या पुतण्याचं जो राजकीय वारस पण होता त्यांचं दुःख पचवून कशा पद्धतीनं वागणूक दिली हे बीजेपीच्या लोकांनी पहिले शिकलं पाहिजे. बीजेपीचे जर लोक असते इथे तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो त्यांनी दंगल भडकवून कशा पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा घेता येईल याचा प्रयत्न केला असता. आता राहता राहिला दुसरा प्रश्न आहे की मी ब्लॅक बॉक्सचा सर्वात पहिले प्रश्न उपस्थित केला आणि पहा काही दिवसांनीच मी म्हटलं ब्लॅक बॉक्स मधनं काही निघणार नाही, ब्लॅक बॉक्स हे बंद ठेवतात. 2023 साली सुद्धा एक VSRच्या कंपनीच्या प्लेनचं ऍक्सिडेंट झाला होता मुंबई एअरपोर्टवर. कुठे त्याची माहिती आजपर्यंत आली आहे, कुठे गेला त्याचा ब्लॅक बॉक्स, कुठे आली त्याची माहिती, काहीच माहिती नाही कोणाला. आणि आता सुद्धा ब्लॅक बॉक्स जळाला अशी परिस्थिती आली. आणि ज्या पद्धतीने रोहित पवारांनी एक एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, वेळेवर पायलट चेंज करणे, सकाळी 6 वाजता कुठे रश असतो मुंबईत मी आजपर्यंत पाहिलं नाही. मग मी त्या दिवशी चेक केलं काही मॅरेथॉन वगैरे होती का, एखादा कुठला इव्हेंट होता का, तसं पण काही नव्हतं. नंतर अजितदादांनी शंका उपस्थित केल्या होत्या. अजितदादा स्वतः माझ्याकडे फाईल आहे, बीजेपीने कशा पद्धतीने तिथे घोटाळा केला होता एका सिंचनाच्या स्कीम मध्ये आणि 100 कोटी वाढवून घेतले होते, असे काही झालं होतं निवडणुकांमध्ये. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा, रोहित पवारांना त्यांनी सांगितलं होतं की कुठल्या एखाद्या मित्राला, उद्योजक मित्राला स्वतःचं हेलिकॉप्टर घ्यायला सांग, मी सुद्धा माझ्या उद्योजक मित्रांना प्लेन घ्यायला सांगतो, म्हणजे ते आपण राजकीय करण्यासाठी वापरलं पाहिजे. तिसरी गोष्ट, प्लास्टिकच्या बॉटलवरून ते काचेच्या बॉटलवर आले होते. म्हणजे त्यांना कुठे ना कुठे ही भीती होती. ह्या सगळे धागे दोरे जर पाहिले ज्या पद्धतीने हा ऍक्सिडेंट झाला असं म्हणतात, हा जो त्याच्यामध्ये शंका निर्माण होतात. ब्लॅक म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय का की केंद्रीय तपास यंत्रणा आणि पर्यायाने केंद्र सरकार यात काही लपवत आहे? बिलकुल 100% लपवत आहे, दिसतच आहे ते. आमची मागणी आहे की CBIची एन्क्वायरी ठीक आहे, पण ती सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज मार्फत ती मॉनिटर्ड एन्क्वायरी असावी, नुसतं CBI नाही. कारण हा प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे, हा नेत्यांचा प्रश्न आहे. नेत्यांना निवडणुकांच्या काळामध्ये अनेक काळामध्ये प्रायव्हेट प्लेन्स आणि हेलिकॉप्टर वापरावे लागतात, सभा असतात, अनेक ठिकाणी आपल्याला लवकर पोहोचता येत नाही. त्या अनुषंगानं मग सगळ्यांचे जीव धोक्यात टाकायचे का? त्यामुळे जे काही असेल सत्य बाहेर आलं पाहिजे, ही काँग्रेसची पण मागणी आहे. अतुल लोंढेजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. दरम्यान शरद पवारांनी अजित पवारांच्या अपघातानंतर त्याच दिवशी काय प्रतिक्रिया दिली होती आपण पुन्हा एकदा ऐकूया. याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत असतात. कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या हे खरं आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. पुढारी न्यूजच्या गप्पा लाईव्ह या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. विलिनीकरणासंदर्भातल्या अनेक बैठकांना मी उपस्थित होतो, अजित पवारांसोबत जवळून चर्चा झाली असं सुद्धा अमोल कोल्हे यांनी सांगितलं. पेक्षा निष्पत्ती काय होत होती आणि हे जर तुम्हाला रिझल्ट्स अगदी स्पष्ट बघायचे असतील
तर या सगळ्या चर्चा सुरू होत्या का? हो, या चर्चा सुरू होत्या. या चर्चाला कधीपासून सुरुवात झाली? त्यानंतर मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं की या एकूण ज्या 14 बैठका झाल्या त्यातल्या जवळपास 11 बैठकांना मी उपस्थित होतो. 3 बैठकांना मी उपस्थित नव्हतो. यामध्ये आता जे काही डिनाय करतायत यापैकी एक नेते हे उपस्थित होते. त्यांचे व्हिडिओज या आहेत. या बैठकांना काय काय मिनिट्स होते, काय काय ठरलं होतं आणि त्यानुसार कुठल्या कुठल्या तारखेला या बैठका कुठे कुठे झाल्या, या सगळ्याच्या गोष्टी आहेत. पण पुन्हा सर तेच आहे की यातून निष्पन्न काय होणार होतं? एक जर तुम्ही वस्तुस्थिती जर बघितली तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आघाडी करून लढले का? लढले. या महानगरपालिकांचं जेव्हा हमीपत्र हे जाहीर करण्यात आलं, तुम्ही आजही हमीपत्र काढून बघा. एका बाजूला अजितदादांचा फोटो, एका बाजूला पवार साहेबांचा फोटो. हा आला का? हा आला. हमीपत्र जाहीर करत असताना पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी मध्ये दादा बसलेले आहेत, एका बाजूला सुप्रियाताई बसलेले आहेत, एका बाजूला मी बसलेलो आहे. पिंपरी चिंचवडचं हमीपत्र जाहीर करत असताना एका बाजूला रोहित पवार बसलेले आहेत, दादांच्या एका बाजूला मी बसलेलो. हे जे सगळं चित्र होतं आणि त्या पलीकडे जाऊन जिल्हा परिषद निवडणुकीला 12 जिल्हा परिषदांपैकी जर लातूर आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगली या जर 2 जिल्हा परिषदा सोडल्या तर इतर सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढले. मग आता जर कोणी या वस्तुस्थितीला डिनाय करत असेल तर मग महत्वाचा प्रश्न तो उपस्थित होतो की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार अशोक बापू पवार शिरूर हवेलीचे, त्यांच्या पत्नी सुजाता पवार या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सुकन्या अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. आणि मग जे एबी फॉर्म त्यांना दिले जातात घड्याळाचे, त्या एबी फॉर्मवर सही करणाऱ्या प्रदेशाध्यक्षांना याची कल्पना नसते. ही गोष्ट कशी मान्य होईल?